नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री रामनवमी व्रत कसे करावे, महत्त्व, फायदे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री राम, जय जय राम किंवा ओम श्री रामाय नमः लिहायला विसरू नका. रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्री रामचंद्राचा जन्मदिवस. श्री रामनवमीला श्रीराम, जय जय राम हा नामजप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. या आदर्श देवतेची आपल्याला सदैव आठवण राहावी. तो आदर्श आणि त्यांच्यातील गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावे म्हणून हे रामजन्माचे निमित्त. रामनवमी म्हणजेच रामजन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाचे व्रतही केले जाते. हे व्रत केल्याने सर्व व्रत केल्याचे फळ मिळते. तसेच सर्व पापांचे शालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते असे सांगितले आहे. व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटपून श्रीरामाचे नामस्मरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावे. त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. त्यानंतर देवपूजा करून व्रताचा संकल्प करावा. काम, क्रोध, लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन हे व्रत करावे. या दिवशी संपूर्ण 8 प्रहर उपवास ठेवला पाहिजे. दिवसभर ईश्वराचे भजन, स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून रामजन्मोत्सव साजरा करावा. तसेच या दिवशी रामायण वाचणे आवश्यक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा. प्रभू श्री रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला पारायण करून व्रत सोडावे. गरीब आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जेवू घालावे. रामनवमीच्या दिवशी उपवासादरम्यान हानिकारक विषारी पदार्थ आणि अपचन होणारे पदार्थ शरीरातून काढून टाकून शरीरातील विषहरण करण्यास मदत करणे हाच उद्देश आहे. यामुळे शारीरिक स्वास्थ्य आणि आजारापासून दूर राहण्याचा महत्त्वाचा भाग आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात वातावरण बदलून अचानक उष्णता वाढते. याचाच परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून हे व्रत करण्यात येते. एक दिवस उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे. आपण उपवास हा खरं तर वैज्ञानिक दृष्ट्या आणि भक्तिपूर्ण दृष्ट्या दोन्ही अर्थाने करायला हवा. एक दिवस उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून पोटातील जळजळ आणि त्रास याला आराम देण्याला महत्त्व आहे. रामनवमीच्या दिवशी तुम्ही ही उपवास करणार असाल तर आरोग्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवून त्याप्रमाणेच उपवास करा. तुपकट किंवा तेलकट उपवासाचे पदार्थ न खाता सात्विक पदार्थांकडे, त्याच्या फळांकडे लक्ष देऊन त्याचे सेवन करा आणि उपवास सफल करा. रामनवमी हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा 3 प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते. एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते. विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ प्राप्त होते. म्हणूनच श्री प्रभू रामचंद्राची कृपा प्राप्त करण्यासाठी रामनवमीचे व्रत अवश्य करावे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री रामनवमी व्रत कसे करावे, महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री रामाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.